डायरेक्ट सेकंड इयर डिप्लोमा पॉलिटेक्निक याबद्दलचं जो पहिले अलॉटमेंट होते हे लागलेले आहे, तर भरपूर विद्यार्थ्यांचे नंबर लागलेले नाही आहे, कारण कट ऑफ जो आहे तो हाय गेलेला आहे। तर ज्याही विद्यार्थ्यांचे नंबर लागलेले नाही आहे किंवा ज्याही विद्यार्थ्यांना पहिल्या राऊंडमध्ये लागलेले कॉलेजमध्ये प्रवेश घ्यायचा नाही आहे, ते विद्यार्थी राऊंड 2 चा फॉर्म फिल करू शकतात। तर राऊंड 2 चा फॉर्म कसा भरायचा याबद्दलचे भरपूर कमेंट्स विद्यार्थी करत आहे। तर बघा 10 तारखेला जो कॅप राऊंडचं जे अलॉटमेंट आहे हे लागलेले आहे आणि 14 तारखेपर्यंत विद्यार्थ्यांना प्रवेश घ्यायचा आहे। म्हणजे ज्याही विद्यार्थ्यांचे नंबर लागलेले आणि त्यांना प्रवेश घ्यायचा असेल ते विद्यार्थी 14 तारखेपर्यंत प्रवेश घेऊ शकतात। आणि त्यानंतर कॅप राऊंड 2 चा जो टाइम टेबल असणार आहे तो कसा असणार आहे बघा तुम्ही। तर 16 तारखेला तुम्हाला ज्या व्हॅकन्सी सीट आहे साइडवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे की कोणत्या कॉलेजला किती व्हॅकन्सी रिमेनिंग बाकी आहे। आणि त्यानंतर विद्यार्थी 17 तारीखपासून ते 19 तारखेपर्यंत कॅप राऊंड 2 चा फॉर्म फिल करणार आहे। तर ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळालेला नाही आहे, म्हणजे नंबर लागलेला नाही आहे किंवा ज्यांनी प्रवेश घेतलेला नाही आहे, ते विद्यार्थी 17 ते 19 या दरम्यान त्यांचा कॅप राऊंड 2 चा फॉर्म फिल करू शकतात। आणि यामध्ये तुम्हाला फॉर्म पर्सनली लॉग इन मध्ये जाऊन फिल करणं आहे आणि 21 तारखेला तुमचं अलॉटमेंट लागणार आहे। म्हणजे 21 तारखेला जे कॅप राऊंड 2 चा जो रिझल्ट आहे तो लागणार आहे। तर फॉर्म कसा भरायचा याबद्दलचा व्हिडिओ तुम्हाला आपल्या YouTube चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे, परंतु कॅप राऊंडचा फॉर्म 17 तारखेला फिल करायचा आपल्याला। तर डायरेक्ट सेकंड इयर बद्दल जेही पुढील अपडेट येईल तुम्हाला आपल्या YouTube चॅनलवर व आपल्या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करावा, हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।